मी एवढंच बोलेल की म्हणजे काय असतं ते, मुलं रेडी असतात लग्न करायला पण त्यांचे आई वडील रेडी नसतात. बाहेरच्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. अरे तू एवढी सुंदर दिसतेस आणि हे तुला असं कसं आलं, कसं झालं, काय झालं. म्हणजे कसं, मला जेव्हा स्टार्टिंगला स्थळ बघायला येत होते तर मला खूप रिजेक्ट भेटले की एका डाग वरून की नाही हा डाग आहे असं. पण मी लोकांना हेच सांगेल की हे आजार नाहीये, हा विकार आहे. ह्याच्याने स्वतःला पण काही प्रॉब्लेम होत नाही, समोरच्याला पण प्रॉब्लेम नाही होत. आता हेच जर मी लग्न झाल्यानंतर मला उद्भवलं असतं तर तुम्ही काय केलं असतं, तेव्हा तुम्ही माझी साथ सोडली असती का? तर मी माझी ओळख निर्माण करेन, मला हेच पाहिजे होतं. आणि लोकांनी हा जो वाईट विचार आधीपासून जो करत येतात ते आई वडिलांनी तरी, मुलाच्या आई वडिलांनी तरी हा डोक्यातून विचार काढला पाहिजे. असंच झालं की जेव्हा मी स्वतःला एक्सेप्ट केलं की नाही मी चांगले, मी सुंदर दिसते, मी करू शकते, मी का घरात बसू, मी का माझी लाईफ खराब करू, मला हे म्हणायचं, मी का झुरत बसू. बरोबर ना? सौंदर्य हे त्वचेच्या रंगात नाही तर आत्मविश्वासात आहे. सौंदर्याचा विचार फक्त दिसण्यापुरताच मर्यादित नाही असं ठामपणे सांगणारी, सौंदर्याची परिभाषा बदलणारी आणि त्या प्रत्येक मानवीला प्रेरणा देणारी मनीषाची कहाणी लवकरच.